माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम जो आहे तो येत्या 29 सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित होत आहे। यापूर्वी 17 ऑगस्टला राज्यस्तरीय पहिला कार्यक्रम पुण्यामध्ये झाला। त्याच्यामध्ये साधारणपणे 1,07 लक्ष महिलांना आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित केला। त्यानंतर 31 ऑगस्टला नागपूरमध्ये दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम झाला, जिथे आपण साधारणपणे 52 लाखपेक्षा अधिक महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित केला। आणि 29 तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये आयोजित होत आहे। याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर 24 ऑगस्टच्या नंतर आलेले अर्ज जे छाननी करून झालेले आहेत असे, आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या साधारणपणे 20-25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील यांचे लाभ DBTच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील। याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा ज्या 1,60,00,000 महिलांना लाभ गेल्या महिन्यापर्यंत वितरित झालेला आहे, त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो 29 तारखेला देण्यात येईल। आणि जे अर्ज ऑगस्ट महिन्याच्या आधी भरले गेलेले आहेत पण स्क्रुटिनीमुळे ज्यांना लाभ अद्यापपर्यंत वितरित झाला नाही, त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा लाभ हा वितरित करण्यात येणार आहे। त्यामुळे साधारणपणे आमचा प्राथमिक अंदाज आहे की पहिले जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र झालेले आणि पहिल्या 2 महिन्याचा लाभ मिळालेले 1,60,00,000 आणि त्याचबरोबर नवीन जे काही अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यानंतर 24 ऑगस्ट नंतर असे जवळपास 45 ते 50 लाख अशा महिलांना, म्हणजे 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना 29 सप्टेंबरच्या दिनी त्यांना लाडकी बहीण योजना जी आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभाचं वितरण होणार आहे। नमस्कार, मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आत्ताच तुम्ही पाहिलेलं आहे माननीय मंत्री अदितीजी तटकरे, महिला व बालविकास मंत्री यांनी स्वतः माहिती दिलेली आहे तिसऱ्या हप्त्याच्या वाटपासंदर्भात। तिसरा हप्ता कधी मिळणार आहे त्या संदर्भात त्यांनी स्वतः माहिती दिली आहे। त्याचबरोबर काल देखील मी सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर दिली होती। 29 तारखेला तुम्हाला हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी वाटप होईल, त्या संदर्भातची माहिती मी तुम्हाला कालच दुपारी दिलेली होती। आता त्यामध्ये जर आपण पाहिलं तर भरपूर महिला आहेत, त्या महिलांना ही बातमी खोटी वाटते। महिलांनो, ही बातमी खोटी नाही आहे, माता भगिनींनो ही बातमी खोटी नाही आहे, खरी बातमी आहे। स्वतः तुम्ही पाहू शकता मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे। मंत्री महोदयांनी सांगितल्यानंतर ती बातमी खरीच आहे, कुठल्याही पद्धतीची खोटी बातमी नाही। तुम्ही जर त्या ठिकाणी गैरसमजात तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही बिनधास्तपणे राहू शकता। तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचवणे, किंबहुना ज्या महिला आपल्या जे काही व्हिडिओ आहेत ते त्या ठिकाणी काळजीपूर्वक बघतात, ज्या महिलांना आपली माहिती योग्य वाटते त्या महिलांसाठी माहिती देणं हे माझं काम असतं आणि त्यांच्यासाठी मी योग्य ती माहिती घेऊन येत असतो। तर त्या महिलांसाठी ही खूप महत्त्वाची माहिती होती। 29 तारखेला तुमचा जो काही हप्ता आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे। कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि दिली जाणार नाही। खरी माहिती पुराव्याच्या सहित असते। बघा, आता स्वतः आपण पाहिलेले माननीय मंत्री महोदयांनी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे, कोणकोणत्या महिलांना किती पैसे मिळतील त्या संदर्भाची माहिती देण्यात आली आहे। आता बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर वरूनच ऑर्डर आहे, त्यामुळे ज्या काही बँकांना त्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत। काय सूचना आहेत ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। बघा, मोठी बातमी, लाडक्या बहिणींच्या खात्यात या दिवशी जमा होणार तिसरा हप्ता। बघा, तिसरा हप्ता हा असणार आहे। या तिसऱ्या हप्त्यामध्ये जे काही पैसे ते वाटप केले जाणार आहेत। आता हे पैसे वाटप केले जाणार आहेत त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आहे। हा तिसरा हप्ता कोणत्या कोणत्या महिलांना हवा आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तिसरा हप्ता लिहून पाठवा। तिसरा हप्ता, ठीक आहे, ज्या महिलांना हप्त्याचे पैसे हवेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तिसरा हप्ता लिहून पाठवायचा आहे। आता बघा, संपूर्ण माहिती काय, जर आपण पाहिलं तर दर महिन्याला बघा, महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे 1,500 रुपये मिळावेत, यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती चालू केलेली आहे। यामध्ये बघा, या योजनेसाठी राज्यभरातील कोट्यावधी महिलांनी अर्ज भरलेत। बघा, कोट्यावधी म्हणजेच काय, 2 कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेत। आत्तापर्यंत 2 लाखांहून अधिक महिलांना, 2 कोटीहून अधिक महिलांना या ठिकाणी म्हटलेलं आहे या योजनेतील जो काही सन्मान निधी तो मिळणार आहे। बघा, यावेळेस तिसरा हप्ता जो आहे तो तिसरा हप्ता वाटप केला जाणार आहे। यावेळेस 2 कोटींहून अधिक महिलांना हा जो काही निधी आहे तो दिला जाणार आहे। त्यामुळे ज्या ज्या महिलांना तिसरा हप्ता हवा आहे त्या महिलांनी तिसरा हप्ता हवा असं लिहून पाठवायचं आहे। त्या महिलांना तिसरा हप्ता मिळून जाणार आहे।
त्यानंतर बघा या योजनेतील सन्मान निधी मिळाला आहे। आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे। या योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे त्याचं वितरण येत्या 29 सप्टेंबर रोजी केलं जाणार आहे। महिला व बालविकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली। तुम्ही स्वतः लाईव्ह पाहिलेलं आहे, त्याबाबतची त्यांनीच माहिती दिली आहे। म्हणजेच येत्या 29 सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे जे काही 1500 रुपये ते जमा होतील। आता बघा ह्यामध्ये भरपूर महिलांना त्या ठिकाणी शंका आहे, कशा पद्धतीची बघा, ज्या ज्या महिलांना 29 ते 31 ऑगस्ट त्यासोबतच 14 ते 19 ऑगस्ट या दरम्यान पैसे मिळाले 3000 रुपये यावेळेस पाठवले होते आणि यावेळेस देखील 3000 रुपये पाठवले होते। ठीक आहे, आता ज्या महिलांना यावेळेस देखील पैसे मिळाले नाहीत त्या महिलांना आता मिळणार आहेत 4500 रुपये। ठीक आहे, 4500 रुपये ज्यांना हवे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 4500 रुपये लिहून पाठवायचं आहे। जर तुम्ही त्या ठिकाणी 31 ऑगस्टच्या अगोदर अर्ज केला असेल, तुम्हाला 3000 रुपये मिळाले नसतील तर तुम्हाला 4500 रुपये मिळतील। आणि जर तुम्हाला 4500 रुपये त्या ठिकाणी हवे असतील, जर तुम्हाला एकही रुपया मिळाला नाही तर तुम्हाला 4500 रुपये मिळतील। ज्या महिलांना अगोदर 3000 रुपये मिळाले असतील त्या महिलांना आता या ठिकाणी 1500 रुपये मिळणार आहेत। ठीक आहे, अशा पद्धतीची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। पुढे बघा, दरम्यान ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठीचा अर्ज जो आहे तो अद्याप भरलेला नाही त्या महिला अजूनही या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा जो काही लाभ आहे तो घेऊ शकता। बघा, अर्ज भरणे अजूनही सुरू आहे, तर तुम्ही अर्ज भरू शकता आणि या योजनेचा जो काही लाभ आहे तो तुम्ही घेऊ शकता। अर्ज भरणे सुरू आहे। अर्ज कुठे भरायचे तर तुम्हाला अर्ज जर करायचा असेल तर तुम्ही जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे जा, त्यांच्याकडे जाऊन अर्ज भरू शकता। पुढे बघा, लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता भरता येईल का तर हो, राज्याच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। त्यानुसार 15 ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली होती। मात्र विविध तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांमधील घोळामुळे ही जी काही मुदत आहे ती 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती, परंतु 31 ऑगस्टपर्यंत देखील जे काही अर्ज आहेत ते पूर्ण अर्ज आले नव्हते, त्यामुळे ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर अजूनही अर्ज करू शकता। अर्ज भरणे सुरू आहे। या योजनेसाठी जॉईंट अकाउंट चालेल का तर बघा, जॉईंट अकाउंट चालणार नाही आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा, त्यांचा सन्मान निधीचा वापर फक्त महिलांनी स्वतः करावा, त्यामुळे या योजनेसाठी वैयक्तिक स्वतंत्र खात्याचा नियम करण्यात आलेला आहे। त्यामुळे या योजनेसाठी जॉईंट अकाउंटधारक महिला पात्र ठरणार नाहीत। त्यामुळे तुमचं स्वतंत्र बँक खातं नसेल तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही बँकेत जाऊन नवं खातं उघडू शकता। बघा, सर्व महिलांना या ठिकाणी काळजीपूर्वक लक्षात घ्या, तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेतू आहे, त्यासाठीच मी तुम्हाला योग्य ती मदत करत असतो। आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, एकतर स्वतःचं अकाउंट उघडून घ्यायचं आहे। तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं स्वतःचं अकाउंट उघडून घ्यायचं आहे। अकाउंट उघडण्यासाठी जवळच्या बँकेत जाऊ शकता। जर गर्दी असेल, मोठ्या प्रमाणामध्ये जर गर्दी असेल तर तुम्ही सरळ इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्या, पोस्टाचं खातं उघडून घ्या। ऑनलाईन पद्धतीचं पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट सांगा, बँकांमध्ये जा, पोस्टात जा, ते तुम्हाला उघडून देतील आणि 24 तासामध्ये तुमचं DBT लिंक होऊन जाईल। पैसे जे आहे ते 29 तारखेला येणार आहेत। आज 24 तारीख आहे, अजून 5 दिवस तुमच्याजवळ आहे। या 5 दिवसात जर तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हवे आहेत लिहून पाठवा आणि हे अकाउंट देखील उघडून टाकायचं आहे। पुढे बघा, आता अर्ज केला तर एकत्रित 3 हप्ते मिळणार की एकच हप्ता मिळेल तर बघा, जर तुम्ही सप्टेंबरमध्ये अर्ज केला तर तुम्हाला सप्टेंबरमध्ये अर्ज केल्यामुळे 1500 रुपये मिळणार असल्याची माहिती आहे। ठीक आहे, आणि ज्यांनी 31 ऑगस्टच्या अगोदर अर्ज केले असतील त्या महिलांना 4500 रुपये वाटप केले जाणार आहेत। ज्या महिलांना 3000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत। अशा पद्धतीने पैसे जे ते वाटप केले जाणार आहेत। कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती दिली जाणार नाही। आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रवीण अहिरे आपला चॅनल आहे, एकमेव असा चॅनल आहे, योग्य ती खरी ती माहिती तुम्हाला देत असतो। सर्व माता भगिनींनी पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करून टाका। त्यासोबतच कुठलीही अडचण असेल, काहीही अडचण असेल तुम्हाला योजनेच्या संदर्भात, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणारच आहे। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।